आई मला जेव्हा बोलत होता आणि माझ्याबद्दल एवढं बोलत होत्या, मला मी आजूबाजूला बघायला लागलो कोणाबद्दल बोलतोय. कारण राजकारणात एवढं चांगलं ऐकायची सवय आजकाल राहिलेली नाही. आजच्या या मंचावर सगळ्यांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा आहेतच. पण मी काय बोलावं, कारण एका बाजूला संजय उपाध्यायजी हे शब्दप्रभू आहेत आणि मेवांडेजी हे सुराधीश आहे. आपण सगळेजण दिवाळीच्या या पहिल्या पहाटेला अभ्यंग स्नान करून आलेलो आहोत आणि आता अभंग स्नान करतो. ज्यावेळेला हा अभंग तुकारामांचा आपण जयतीर्थजी गात होता त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की पुन्हा एकदा काय अवस्थेचं वर्णन संत तुकारामांनी केलेलं आहे की गुरु आणि शिष्य, अद्वैत शक्ती, खरं तर म्हटलं तर निसर्गातली ऊर्जा आणि व्यक्ती, या सगळ्याचा समीप मेळ घालणाऱ्या सर्व गोष्टींचं साहित्य निर्माण संत तुकारामांनी केलं आहे. कधी कधी माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न येतो की संत तुकारामांवर लिहिलेल्या गोष्टी इतक्या आणि संत तुकारामांनी लिहिलेल्या इतक्या गोष्टी आहेत. जगाच्या दुसऱ्या कुठल्या कोणामध्ये संत तुकारामांचा जन्म झाला असता तर जग उदो उदो करून जगभर त्यांना नाचवलं असतं. संत ज्ञानेश्वरांची 750वी जयंती वर्ष आपण साजरे करतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण वर्षभर कार्यक्रम करणार आहोत. अगदी विदेशात सुद्धा काही विद्यापीठांमध्ये आणि जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की बाबा बाल साहित्य किंवा बालक जो साहित्य निर्माण करतो, बाल साहित्य नाही, बालक जो साहित्य निर्माण करतो किंवा तरुण जो साहित्य निर्माण करतो, असं विश्वाला गवसणी घालणारं, निसर्गाच्या कवेत घेणारं आणि प्राणी मात्रांना सुद्धा विचार करणारं, पर्यावरणाचं मूल्य दाखवणारं आणि स्वशोधन करणारं साहित्य 750 वर्षापूर्वी पृथ्वी तलावर जगातल्या कोणी लिहिलं तर ते आमच्या संत ज्ञानेश्वरांनी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या सर्व जगासमोर आणल्या पाहिजे. कदाचित ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आम्हाला दिली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. 365 दिवसांमध्ये, वर्षाचे 365 दिवस, या 365 दिवसांमध्ये आपण 1200 कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर ठेवले. या सगळ्यामध्ये ही सगळी मंडळी साधक मंडळी आहे. मी ज्या वेळेला जयतीर्थजी गात होते अचानक मी लक्ष कटाक्ष टाकला आमच्या मृदंग वाजवणाऱ्या तबला वादकांकडे सुद्धा. त्यांच्या पोटातून निघणारा जो नाद आहे तो नाद सुद्धा अभंगाला तर साथ चढवत होता, पण आपल्या शरीरातील पंचभाव तत्वांना सुद्धा जागृत करत होता. आणि अशी ही पहाट सकाळची व्हावी. आमचा प्रसाद माडकर पुढे या, तुमचे अभिनंदन. माडकरांनी हे सगळं आयोजित केलेलं आहे. तुम्ही सगळेच जण त्याचा आनंद घ्या. सकाळी सकाळी दुसरं काही प्रवचन करणारा उपाध्याय सोडून दिसला मंचावर, तर मी गेल्यानंतर उपाध्याय माझं काय करतील मला माहित नाही, पण आज करणार नाही कारण त्यांचं पुस्तक मी घेतलेलं आहे. तेवढं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. दुसऱ्या कार्यक्रमाला जायची परवानगी मागतो. आणि मगाशी मी सैलीताईंना म्हटलं की मला तुमचं गाणं ऐकायचं होतं, पण पुन्हा कधीतरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.